बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने खळबळ उडाली आहे। 122 जागांपैकी भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत आणि यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागांची गरज असल्याने भाजप आणि शिंदेमध्ये स्वतःचा महापौर करण्यासाठी शीतयुद्ध सुरू आहे। यामध्ये ठाकरेंचे 11 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने त्यांचा भाव चांगलाच वधारलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे आणि आणखी 2 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या घरावर नोटीसही लावण्यात आली आहे। दरम्यान नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत वरुण सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलंय। पैठूराम बनत असतील तर मतदार त्यांना माफ करणार नाहीत। इथे न आलेल्या नगरसेवकांशी संपर्क सुरू आहे असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलंय। सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत। आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य हे आज उपस्थित होते। जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे। खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे, कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत। लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान, उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं। लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का, हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे। तिकडे अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर आमदार नितीन देशमुख यांनी पूर्णविराम दिलाय। 6ही नगरसेवक सोबतच असून कुठेही गायब नाहीत, ही केवळ अफवा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अकोल्यातील पक्ष कार्यालयात 6 नगरसेवकांची बैठक घेत एकमत दाखवून देण्यात आलंय। भारतीय जनता पार्टीला दाखवायचं आहे की हे नगरसेवक आमच्या डोळ्यामध्ये, दुसरे तुम्ही आमच्याकडे या। तशाच पद्धतीनं त्यांनाही वाटते काँग्रेसना की हे नगरसेवक आमच्या सोबत आहे, तुम्ही या। पण आजच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टीवर 38 नगरसेवक आहेत आणि 34 नगरसेवक काँग्रेसच्या गटामध्ये आमच्या माहितीप्रमाणे 34 नगर त्या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे 6 नगरसेवक जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणे बसेल। म्हणून आजच्या तारखेमध्ये आमच्या पक्षाचा अद्यापर्यंत कोणता निर्णय झाला नाही। आम्ही आज आमचे 6 नगरसेवक आज पक्षासोबत आहे, एका दिलाने आहे, एका मताने आहे आणि पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील तो निर्णय या ठिकाणी घेतला। ठाण्यात महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। केवळ ठाण्यातच नाही तर कल्याण आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्केंनी व्यक्त केलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात ते बोलत होते। ठाण्यात आमचा महापौर त्या ठिकाणी 100% बसणार, महायुतीचा महापौर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचा महापौर बसेल आणि बऱ्याच ठिकाणी महापौर बसवण्याचा आम्ही मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील। महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलोय। महापौर जर मुंबईत आमचा बसला तर नक्कीच आनंद होणार आहे, कुणाला नाही होणार आनंद। त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला महापौर त्या महानगरपालिकेवरती बसावा। नवी मुंबईत 10 जागाही जिंकून येणार नाहीत अशी वक्तव्य येत होती। त्याच नवी मुंबईमध्ये 40 जागा शिवसेनेनं निवडून आणल्या असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। तर गणेश नाईकांच्या मतदारसंघातही शिवसेनेच्या जागा निवडून आल्याचं सांगत म्हस्केंनी गणेश नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये म्हस्केंनी नाईकांना टोला लगावलाय। टांगा पलटी, घोडे फरार, आता मी या विषयावरती जास्त काही बोलणार नाही, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जर त्यांना विचारलं की 10 जागा सुद्धा येणार नाहीत या नवी मुंबईमध्ये, त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 42 जागा आम्ही निवडून आणल्या। 40% जागा आम्ही निवडून आणल्या। एकास एक लढत की नवी मुंबईमध्ये 10ही जागा निवडून येणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा होत होती, अशा पद्धतीची वक्तव्य होती ती। एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 42 जागा निवडून आणल्या। ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत,
तर त्याच्यामुळे ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार. परंतु नाईक साहेबांच्या ऐरोली जो विधानसभेमध्ये आमदार आहे तिथे आमचे किती नगरसेवक आले निवडून तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमचे जवळजवळ आमचे 4 आणि 4 8, 1 9, 3 11 आणि 4 15 आणि 2 17, जवळजवळ 17 आणि जवळजवळ 23-24 नगरसेवक, 24च्या वरती नगरसेवक आमचे त्या मतदारसंघात निवडून आलेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमचे निवडून आलेले आहेत. आमचे नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. मुंबई महापालिकेत MIM भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय. समुद्राचे 2 किनारे कधीही एकत्र येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली आहे. ये हो ही नहीं सकता. समंदर के 2 किनारे कभी एक नहीं हो सकते. एक हमारे अकोट से 5 कॉर्पोरेटर जीते थे. उनको हमने वार्न किया था. पहले उन्होंने हमसे कहा कि गुट बनाते वक्त उनको नहीं मालूम था कि बीजेपी है, तो हमने उनसे कहा कि फौरन जाकर आप आपके म्युनिसिपल कमिश्नर लेटर दीजिए, उस ग्रुप से बाहर निकलिए. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय. महापालिकेमधील गटनेता निवडीवरून दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. दोघांमध्ये कमालीचा संघर्ष उफाळून आलाय. हा वाद शमवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नागपुरात जाणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांपैकी काही नगरसेवक विजय वडेट्टीवार यांनी पळवल्याचा आरोप धानोरकरांनी केलाय. तसंच सामूहिक राजीनाम्याची देखील धमकी त्यांनी दिली आहे. मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे. फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. त्यांचं काम फार मोठं आहे. म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते. फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही. आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे. मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन अशी वेगवेगळे गट करायची गरज नव्हती. का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून. हा मतदारसंघ माझा आहे. मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल. खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौराची नियुक्ती करावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मीरा भाईंदरमधील आमदारांना त्यांनी याबाबत पत्र लिहिलंय. मराठी महापौर नसेल तर मीरा भाईंदरमध्ये आपलं रक्त सांडेल, जीव गेला तरी चालेल, पण मराठी महापौर हवा, अन्यथा भव्य आंदोलन उभारू. संयुक्त महाराष्ट्र 2चा लढा मीरा भाईंदरमध्ये दिसेल असा इशारा त्यांनी दिलाय. आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरटेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे. परंतु या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही. मराठीच महापौर झाला पाहिजे यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे. भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे स्थानिक नेते असतील, कोणी जे स्वतःला कार्यसम्राट समजतात, त्यांना देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे. रायगडनंतर रत्नागिरीमध्ये महायुतीमधल्या मित्रपक्षांमध्ये वादंग निर्माण झालाय. रत्नागिरीमधील दापोलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं वादाचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी भाजपवर टीका करत स्वबळाचा नारा दिलाय. मी गाफील राहणारा पुढारी नाही, सोबत नाही आले तरी ठीक अशा शब्दात योगेश कदम यांनी मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेना आरपीआयला एकत्र आहे, परंतु अन्य घटक पक्ष येतील की आम्हाला माहिती नाही. परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही. माझी 100% तयारी झालेली आहे. सोबत आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक. जसं खेडला 21-0चा निकाल आपण सगळ्यांनी मिळवून दिला, तसाच 18-0चा निकाल ह्या दापोली तालुक्यामध्ये 100% करणार हा विश्वास आजच्या लढणीच्या निमित्ताने. जे आजपर्यंत हिंदुत्वाचं चर्चा करत होते
आपले असे काही घटक पक्ष होते की हिंदुत्वाच्या नावाने अनेक रॅल्या काढल्या, अनेक तिथे मोर्चे काढले, परंतु ज्या हिंदुत्वाला ज्या पक्षाने विरोध केला आज त्यांच्यासोबतच आज ते युती करायला बैठका घेतात, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठे दुर्दैव असू शकत नाही, दुर्दैव असू शकत नाही. आणि आपलं हिंदुत्व 100% कडवट आहे. आपलं हिंदुत्व कडवट असताना परंतु आपण कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये आपण तेढ निर्माण करायचं काम केलं नाही. धुळे महानगरपालिकेत भाजपचाच महापौर राहणार असल्याचं स्पष्ट करत आमदार अनुप अग्रवाल यांनी महायुतीतील अन्य घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतलं जाणार नसल्याचे संकेत दिलेत. शिवसेनेला योग्य तो सन्मान दिला जाईल, मात्र सत्तेत स्थान दिले जाणार नाही असे अग्रवाल यांनी म्हटलंय. या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची पुढील भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अकोल्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय ट्विस्ट आलाय. अकोटनंतर आता हिवरखेड नगरपालिकेमध्ये भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला काँग्रेस आणि एमआयएमनं पाठिंबा दर्शवलाय. हिवरखेड नगर परिषदेमध्ये बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून अनिता वाकोडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या नामनिर्देशित अर्जाच्या सूचकामध्ये काँग्रेसच्या नगरसेविका रुबिका अब्दुल सलमान तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे एकमेव नगरसेवक आझम खान सुभेदार खान यांचं नाव आहे. या प्रकारानंतर विरोधकांच्या हाती आणखी एक मोठा मुद्दा लागलाय. लातूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजप यंदाही आपली सत्ता कायम राखणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केलाय. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत. जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरात भाजपची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुरुमकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षानं निर्विवाद असं वर्चस्व मिळवलंय. पुण्यामध्ये खरी लढाई ही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होती. यामध्ये भाजपनं 119 जागांवर विजय मिळवलाय, तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मधून रुपाली ठोंबरेंनी निवडणूक लढवलेली होती. दोन्ही प्रभागातून त्यांचा पराभव झालाय आणि त्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजप खरी असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं आव्हानच त्यांनी दिलंय. शिवाय प्रभाग क्रमांक 25च्या अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. भाजप जर खरा असेल तर त्यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची. मी प्रभाग 25च्या या ह्याच्यात केस तर हायकोर्टात दाखल करणार म्हणजे जवळजवळ झालेली आहे. ती झाल्यानंतर तर मी सांगेल. त्या मशिनरी परस्पर बदलणे, त्या मशिनरी कोणी नसताना यांच्या शासकीय याच्यातली लोक घ्यायची आणि चोरी करायची. गुन्हेगार मत बदलण्याची किंवा मशीन बदलण्याची गुन्हेगार पद्धत ही भाजपची अत्यंत वेगळी आहे. अशा पद्धतीने निवडणूक जिंकणाऱ्यांना म्हणतात, दलालगिरी म्हणतात. गोंदिया जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीत खासदार प्रशांत पडोळे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा गोंदिया लोकसभेतील कामांना निधी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ते मंचावरून खाली उतरून सभागृहात बसले. नंतर पालकमंत्र्यांनी निधी मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर पडोळे पुन्हा मंचावर आले. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची होती आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना सुचवलेले कामं हे जनहिताचेच होते, लोकांचेच होते आणि डेव्हलपमेंटलेच होते आणि त्यांना समजा ते कामं ग्राह्य धरले नाही तर मग काही ना काही करावं लागेल. आपली बात मान्य नाही होती तर पुढची भूमिका काय राहते? आज आपली काय नाही, आंदोलन करतो आम्ही. सोलापुरात शिवसेनेमध्ये वाद उफाळून आलाय. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बोरामणी गटातून तिकीट मागितल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी चिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्या अनिता माळगे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकिटासाठी ग्रीन सिग्नल दिला असतानाही म्हेत्रे दबाव टाकत असल्याचा दावा माळगे यांनी केलाय. पुरावे असल्याचं सांगत पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. मात्र सिद्धराम म्हेत्रे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सक्षम उमेदवार असल्यानं तिकीट देता येणार नाही असं स्पष्ट केलंय. हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यांवरती डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी, ह्यांना उडवतं म्हणून धमकी, गाडीने खलास करतो म्हणून धमकी, ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे, व्हिडिओ पण आहे
आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत. नाही, तसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिली नाही. आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम मित्र कसं आहे, काय आहे, कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापट सुद्धा मारल्या नाही, गोळ्या घालायची सुद्धा लांबची गोष्ट. ही जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेट घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून तिथं गोंधळ सुरू केलेला आहे. मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घोषणाबाजी करत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. महिला अध्यक्ष राजश्री उमरे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी केलेली होती. उपोषणकर्ते भायराजे आवारे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर जोरदार राडा झाला. वैजापूर तालुक्यामधल्या भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट मंत्री अतुल सावे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यामुळे इथे एकच गोंधळ उडाला. वैजापूर तालुक्यातील 8 जागांपैकी केवळ 3 जागा भाजपला मिळाल्यात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळतोय. वर्षानुवर्ष निवडणुकीची तयारी केली, मात्र 30 जागा शिवसेनेला गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसलाय. राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांनी भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तर शिवसेनेकडून रमेश मोरे यांना मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रमेश मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी माणगावमध्ये हा धक्का मानला जातोय.